या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या गुरुजींनी सांगितलेल्या पूजेचाच विचार करत असते आणि मनाशी म्हणत असते की उद्या एकदा का ही पूजा झाली की निदान घरावर येणारी संकट तरी कमी होतील. आणि त्याच वेळी मारुती त्या ठिकाणी येतो. तो विचारत असतो की काय झालं अहिल्या मॅडम, तुम्ही मला इथे का बोलावून घेतलं. आणि त्यावेळी अहिल्या त्याला सांगू लागते की आपल्या घरावर किती संकट येत आहेत हे तर तुला माहितीच आहे आणि आत्तापर्यंत तू नेहमीच आमच्यासोबत सावलीसारखा उभा राहिलाय आणि आतासुद्धा आम्हाला तुझी खूप गरज आहे. या संकटांना दूर करण्यासाठी गुरुजींनी उद्या एक पूजा करायला सांगितली आहे आणि त्यावेळी तू इथे असावा असं मला वाटतं. आणि हे ऐकून मारुतीला पारूने मग जो काही निर्णय घेतलेला असतो तो आठवू लागतो आणि त्याचे डोळे नकळतपणे भरून येतात. मात्र पारूने जो निर्णय घेतलेला असतो त्याबद्दल तो अहिल्याला काहीच सांगत नाही, कारण पारूने तसा त्याच्याकडून शब्दच घेतला असतो. तर अहिल्या मारुतीला म्हणत असते की उद्या पूजेसाठी जे काही सामान लागत आहे त्याची यादी प्रिया तुला देईल, तू ते सामान घेऊन ये. आणि त्यावर मारुतीही म्हणतो की ठीक आहे अहिल्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी माझं संपूर्ण आयुष्य या किर्लोस्करांसाठी वाहून घेतलंय आणि माझी पारूसुद्धा तिचं कर्तव्य नक्की पूर्ण करेल. आम्ही दोघेही कर्तव्याला चुकणार नाही. आणि हे ऐकून अहिल्याही म्हणते की मला खात्री आहे मारुती, कारण तू नेहमीच तुझ्या मुलांपेक्षा जास्त विचार या घराचा, माझ्या मुलांचा केला आहे आणि तुझे हे उपकार ना मी कधीच विसरू शकणार नाही. आणि मग मारुती तेथून निघून जातो. परंतु पूजा झाल्यानंतर आपल्या पारूचं काय होईल या विचाराने तो खूपच घाबरलेला असतो. दुसरीकडे आदित्य, प्रीतम, पारू आणि ती मोनिका घरी येतात आणि गाडीचा आवाज ऐकून प्रिया आणि दामिनी सुद्धा धावतच बाहेर येतात. तर ती मोनिका हसतच प्रियाकडे पाहत असते आणि मुद्दाम तिला म्हणत असते की आत्ताच मी आणि प्रीतम DNA टेस्ट करून आलो आहोत. आता उद्या का रिपोर्ट आले की हे सिद्ध होईल माझ्या पोटातील बाळ प्रीतमचंच आहे. आणि हे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटतं. तर प्रीतमही खाली मान घालूनच उभा असतो. मात्र ती दामिनी हसतच म्हणत असते, म्हणजे समजा उद्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर प्रियाला हे घर सोडून निघून जावं लागेल ना. तसंही ती या घरात राहून काय करणार आहे. आणि दामिनीच्या अशा बोलण्यामुळे प्रियाला अजून वाईट वाटतं आणि ती रडतच तेथून निघून जाते. तर पारू त्या मोनिकालाही तिच्या खोलीत घेऊन जाते. तर प्रीतम खूप जास्त घाबरलेला असतो. आदित्य त्याला समजावत म्हणत असतो की काळजी करू नको, मला खात्री आहे की उद्या रिपोर्ट आपल्या बाजूनेच येणार, कारण ही मोनिका एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. परंतु प्रीतम खूप जास्त घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की दादा, माझं प्रियावर खरंच खूप प्रेम आहे रे. जर उद्या ती मला सोडून निघून गेली तर मग मी तरी जगून काय करू. आणि हे ऐकून आदित्य घाबरून म्हणतो की प्रीतम प्लीज असं काही बोलू नको. पण प्रीतम म्हणतो की दादा, खरंच माझा जगून काही उपयोग नाही आहे. अरे आईबाबांनी आणि तू मला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी काही स्वतःमध्ये बदल केलाच नाही. आणि आता बघतोयस ना काय घडलंय. उद्या जर ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर मग काय होईल. मी माझ्या हाताने माझं आयुष्य बर्बाद करून घेतलंय. पण आदित्य म्हणतो की प्रीतम असं काही होणार नाही आहे. आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे आणि मला खात्री आहे की उद्या ते रिपोर्ट निगेटिव्हच येणार. आणि ती मोनिका ना खोटं बोलते हे मला आता कळून चुकले. पण प्रीतम म्हणत असतो की दादा, समजा उद्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तू माझ्या वतीने आईबाबांची माफी माग. त्यांना सांग की प्रीतमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्याच्याकडून चूक झाली, पण तुम्ही त्याला माफ करा. आणि ते ऐकून आदित्य रडतच त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, सगळं काही लवकरच ठीक होईल. त्यानंतर मग आदित्य पारूकडे जातो. तो त्या मोनिकावर खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की पारू ही खरंच किती खोटारडी मुलगी आहे, हिची ना ही सगळी नाटकं सुरू आहेत. तर पारू म्हणते हो आदित्य सर, हे आता मला सुद्धा समजले. तर आदित्य म्हणतो हो ना, काय तर म्हणे मला चक्कर येते आणि हिला निघून जायचं होतं तर मग का नाही गेली. तर पारू म्हणते की त्या मोनिका मॅडम कधीच निघून जाणार नाहीत, कारण जर त्यांना जायचं असतं ना तर त्या मुळात इथे आल्याच नसत्या. पण त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे आणि तोच आपल्याला शोधून काढायला हवा. आणि देवी आईंनी त्यांना माणुसकीच्या नात्याने या घरात ठेवलंय, पण उद्या देवी आईंना समजलं ना की त्यांनी यांचा विश्वासघात केलाय तर मग काय होईल हे त्या मोनिका मॅडमला माहितीही नाही आहे. तर आदित्य म्हणतो उद्या एकदा का रिपोर्ट निगेटिव्ह आले की मी त्या मुलीला ना हाताला धरून या घराच्या बाहेर काढणार आहे. तिच्यामुळे घरच्यांना खूप त्रास झालाय. तर पारू म्हणते की ती वेळ येणारच नाही,
कारण देवी आई आधीच त्यांना योग्य ती शिक्षा देतील, तुम्ही काही काळजी करू नका. आणि ते ऐकून आदित्य पारूचा हात हातात घेत म्हणतो की पारू, मला फक्त तुझा आधार आहे. मला प्रीतमची खूप काळजी वाटते. तो पूर्णपणे खचून गेलाय आणि मलासुद्धा त्याच्यासोबत थांबता येत नाही आहे, कारण जर मी तसं केलं तर मग आईलाही वाईट वाटेल. पण प्लीज तू त्याच्यासोबत थांब, त्याची काळजी घे. आणि त्यावेळी पारू म्हणते, हो आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी या घराची आणि घरातल्यांची काळजी घेईल. आणि मग ती तेथून निघून जाते. तर आदित्य मनाशी म्हणत असतो की खरंच पारू सोबत आहे म्हणून या संकटांसोबत लढण्याची हिंमत तरी मिळते. आणि मग तो उद्या रिपोर्ट आल्यावर नेमका काय होईल याचाच विचार करत बसतो. त्यानंतर रात्री अहिल्या एकटीच तिच्या खोलीत प्रीतमची ट्रॉफी हातात घेऊन बसलेली असते. तिला प्रीतमची खूप आठवणही येत असते, रडत असते. पण तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याकडून ती ट्रॉफी घेत म्हणतो की काय झालं, प्रीतमची आठवण येते का? पण अहिल्या म्हणते की नाही, मला कोणाचीही आठवण वगैरे येत नाही आहे. पण श्रीकांत तिला समजावतो की अहिल्या, नको काळजी करू, माझा ना आपल्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि सगळं काही लवकरच ठीक होईल. आणि त्यावेळी अहिल्या मात्र काहीच उत्तर देत नाही. दुसरीकडे प्रीतमला झोप काही येत नसते. त्याला सतत घडलेले प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतात आणि त्याला प्रियाची आठवणही येत असते. मग तो प्रियाला कॉल करतो. दुसरीकडे प्रियासुद्धा रडतच बसलेली असते. प्रीतमचा कॉल आला आहे हे पाहून ती आधी तर खुश होते, पण मग तिला पुन्हा सगळं आठवतं आणि ती प्रीतमवर खूप चिडते. ती विचारत असते की कशासाठी केलाय तुम्ही मला कॉल? तर प्रीतम म्हणतो की प्रिया प्लीज एकदा माझं ऐकून घे ना गं. पण प्रिया काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. तर प्रीतम तिला सांगतो की प्रिया, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण प्रिया म्हणते की प्रीतम, तुमची ही नाटकं आता बंद करा. मला खरंच नाही ऐकायचं तुमचं काही आणि आता मी उद्या तुमच्या आयुष्यातूनही निघून जाणार आहे. आणि हे ऐकून प्रीतम तर पूर्णपणे खचूनच जातो. तो फोन ठेवून देतो आणि रडतच मनाशी म्हणू लागतो की माझा जगून खरंच काहीच उपयोग नाही आहे. मी एक मुलगा म्हणून आणि भाऊ म्हणून आधीच फेल झालो आहे, पण आता नवरा म्हणूनसुद्धा मी फेल झालो आहे. माझा खरंच कोणाला काहीच उपयोग नाही आहे. मग मी जगून तरी काय करू? आणि मग त्यानंतर तो सरळ आत्महत्येचा निर्णय घेतो आणि विषाची बाटलीसुद्धा उघडतो. पण तो ती बाटली तोंडाला लावणारच असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि प्रीतमच्या हातून ती बाटली हिसकावून घेत फेकून देते. ती प्रीतमवर खूप ओरडते, चिडते. त्याला विचारत असते की हे काय करत होता तुम्ही? असा निर्णय घेण्याआधी तुम्ही कशाचाच विचार केला नाही का? आणि त्यावेळी प्रीतम मात्र काही न बोलता रडतच खाली मान घालतो. तर पारू त्याला खूप सुनावते आणि म्हणते की प्रीतम सर, निदान तुमच्या आईवडिलांचा, आदित्य सरांचा, प्रिया मॅडमचा तरी विचार करायचा ना. तिकडे आदित्य सर तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतायत. देवी आई देव पाण्यात ठेवून बसल्या आहेत. श्रीकांत सर तुमच्या सगळ्यांकडे बघून जगतायत आणि तुम्ही असा निर्णय घेतला. तुम्हाला खरंच काहीच वाटलं नाही का? एक संकट तुमच्या अंगावर आलं आणि तुम्ही खचून गेलात. अहो, आत्तापर्यंत देवी आईंनी आणि श्रीकांत सरांनी तुमच्यासाठी हजारो संकटं झेलली आहेत. आणि ते ऐकून प्रीतमलाही मग त्याच्या चुकीची जाणीव होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पूजेसाठी अहिल्याला कलश लागत असतो आणि तो कलश ती पारूला आणायला सांगते. पारू तिच्या घरातील कलश अहिल्याला देते आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की या बदल्यात तुला जे हवं ते तू माग. पण पारू म्हणते की देवी आई, एकदा का ही पूजा झाली की मग मला काय हवं ते मी तुम्हाला सांगेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.